गणेश उत्सवाला सुरुवात होताच दरवर्षी पोलीस गणेश मंडळांना आवाज मर्यादेच्या सूचना देतात, पण त्या सूचना प्रत्यक्षात किती पाळल्या जातात आणि पाळल्या नाही तर कारवाई होते तरी किती, याचा हिशोब सांगणारी ही खास बातमी तुमच्यासाठी। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात 479 मंडळांची ध्वनी यंत्रणा तपासली गेली। यातील तब्बल 300 मंडळांनी आवाज मर्यादा ओलांडल्या, पण प्रत्यक्षात कोर्टात आरोपपत्र दाखल झालं फक्त 38 मंडळावरच। म्हणजेच कारवाईचे प्रमाण फक्त 12%। कारवाई झाली नाही म्हणजेच मंडळांना धाक नाही आणि मग पुन्हा नव्याने डीजेचा दणदणाट सुरूच। गणेश आगमन मिरवणुका, विसर्जन मिरवणुका, सगळीकडे डीजेचा बास सिरीज। सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही आवाज मर्यादा फक्त कागदावरच। पोलिसांचं काम फक्त नोंदी घेण्यापुरतंच उरलंय। यंदाच्या गणेश उत्सवात ही स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण आगामी निवडणुका। इच्छुक उमेदवार मंडळांना आर्थिक मदत देणार आणि त्या मदतीच्या बदल्यात डीजेचा आवाज आणखी वाढणार। मंडळावर कारवाई होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी थेट पोलिसांच्यावर दबाव आणतात। त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक बंधन मोडणाऱ्या कोल्हापूर आणि सांगलीत एकाही मंडळावर आरोपपत्र नाही। मग प्रश्न असा, यंदा कायद्याचा धाक टिकणार का? पोलिसांची ध्वनिमापक यंत्रे चालणार का? की पुन्हा दरवर्षीप्रमाणे गेम, नोंदी घ्या, इशारे द्या आणि विसरा? कायद्याची अंमलबजावणी झाली तरच पारंपरिक गणेश उत्सव शांततेत पार पडेल, नाहीतर डीजेचा दणदणाट आणि न्यायालयाचे आदेश दोन्हीही हवेतच विरतील। उत्सवाचा आवाज जपायला हवा, पण कायद्याच्या चौकटीत। आवाज थांबला नाही तर एक दिवस कायद्याचा आवाजच थांबेल आणि तेव्हा नुकसान होईल ते आपल्या संस्कृतीचंच।